ऍडमिशन वर्ग दर वर्ग करत करत तो 10वीला पोहोचला. म्हणजे 10वीला चांगले मार्क्स पडले पाहिजे म्हणलं डॉक्टर बनवायचंय. लातूरला चांगल्या कॉलेजला नंबर लागला पाहिजे म्हणजे कल्याण होईल, हित होईल. चांगले मार्क्स पडले. 12वीला चांगल्या कॉलेजला ऍडमिशन भेटलं. 11वी 12वी चांगल्या मार्क्स पास झाली. नीट परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडले. म्हणजे झालं का कल्याण? नाही म्हणजे आमच्या मुलाला MBBS बनवायचंय. डॉक्टरचा नंबर लागला म्हणजे MBBS व्हायला डॉक्टर बनायला म्हणला. म्हणजे चला तीर्थयात्रेला चलत जा. नाही म्हणजे त्याला खर्च आहे, आमचे डॉक्टर साहेब बनतायत. आता डॉक्टर साहेबांची डिग्री कंप्लीट झाली ना मग म्हणजे आपण परमार्थ करायला मोकळे. म्हणजे डिग्री कंप्लीट झाली आता चांगल्या ठिकाणावर त्याला एक दवाखाना टाकून द्यायचा. म्हणजे त्याचं ते बघून घे. दवाखाना टाकून दिला. म्हणजे आता चला की म्हणजे डॉक्टर साहेबांची जेवायची व्यवस्था नाही. लग्न झालं डॉक्टर साहेबांचं मग चातुर्मासाला जाऊ म्हणजे पंढरपूरला तिकडं 4 महिने डॉक्टर साहेबांचं लग्न झालं. डॉक्टरला एक डॉक्टरी नाही. म्हणजे आता चला ना म्हणजे शिवणची इच्छा आहे का एकदा नातवाचं तोंड पाहावं. एकदा नातू पाहिला ना मग घराकडे नाही आलं तरी चालत. झाला देवाच्या कृपेने नातू झाला. म्हणजे आता चला की म्हणजे कशाचा आता चला सुनबाईची ओपीडी, मुलाची ओपीडी, दोघं तिकडं दवाखान्यामध्ये. या लेकराला सांभाळायचं कोणी? बसले त्या लेकराला सांभाळत. त्याची शाळा, त्याची 10वी, त्याची 12वी, त्याचा दवाखाना. हे टप्पे बदलत 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 एक दिवस आपला टप्पा येतो या जगातून जाण्याचा, मरण्याचा, मृत्यूचा टप्पा. परंतु संसारातील एकही टप्पा पूर्ण होत नाही. आज हे पाहिजे तर उद्या ते पाहिजे चालूच राहतं. म्हणून खरंही जर कोणतं असेल ते म्हणजे देवाची प्राप्ती, भगवंताची प्राप्ती. म्हणून तुकोबारा म्हणतात कराल ते हित सत्य करा. परमार्थ करत असताना काही नियम तुकोबारा सांगतात. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर सर्वेश्वर पूजनाची. म्हणजे आपल्याकडून कोण्या जीवाचा मत्सर घडू नये. मत्सर कशाला म्हणतात? आपल्यापेक्षा कुणाचं काही चांगलं झाल्यावर आपल्या मनामध्ये वाईट भावना येणं त्यालाच म्हणतात मत्सर. म्हणजे मत्सर होतो कुणाचा? जवळच्या माणसाचा होतो की दूरच्या माणसाचा होतो? जेवढा जवळचा माणूस तेवढा मत्सर जास्त होतो. मी तुम्हाला सांगितलं आमच्याकडं 50 फुटावर विहिरीला एवढं पाणी लागलं 2 मोटरला उपसत नाही. तुम्हाला काय देणं घेणं काही नाही. परंतु तुम्हाला 80 फूट विहीर खोदून पाणी नाही लागलं. तुमचा सक्का भाऊ बांधाच्या पलीकडून त्याला जर 60 फुटावर 2 मोटरीचं पाणी लागलं तुमच्या मनामध्ये काय वाटतं? मी काय पाप केलं होतं? 80 फूट खोदली मला का लागलं नाही? मनामध्ये जी असूयाची भावना आहे यालाच मत्सर म्हणतात. जेवढा जवळचा म्हणून तेवढा मत्सर होतो. मग मत्सर कुणाचाही करू नये. मत्सर करू नये, द्वेष करू नये, निंदा करू नये. मत्सर, द्वेष, निंदा केल्याचे 2 प्रकारचे नुकसान आहेत. पहिलं नुकसान कोणतं आहे? म्हणजे दुसऱ्याची निंदा, द्वेष, मत्सर केला तर त्यानं केलेलं पाप आपल्या डोक्यावर येऊन बसतं. दुसऱ्याची निंदा, द्वेष करणं म्हणजे काय आहे? दुसऱ्यानं कपडे घाण करायचे, त्याचे कपडे आपण धुवून द्यायचे. व्यवहारामध्ये आपण असं करतो का? व्यवहारामध्ये आपण असं करत नाही. दुसऱ्याचे कपडे कधी धुवून देत नाही. परंतु आपण हे करतो. 4 चौघ जर बसले ना कीर्तन झाल्यावर गप्पा निघायला लागल्या. तू असा, तू असा, तू तसा, तू असा. काकड्यामध्ये कधी येतात पत्ता लागत नाही. एवढ्या गप्पा रंगतात. कशामध्ये? तिथे काही चर्चा होती का? कीर्तनामध्ये काय सांगितलं? तिथे काही चर्चा होती का? रामायणामध्ये काय सांगितलं? तिथे त्या रामरावचं असं, त्याचं तसं, त्याचं तसं. दुसऱ्याच्या निंदा नालस्त्या करण्यामध्ये किती वेळ जातो. आणि निंदा, द्वेष, मत्सर कसं आहे? हे फार दिसायला गोड वाटतं. माणसाला कळत नाही की हे घातक आहे. निंदा कसं आहे? गोड विष आहे. गोड विष. विष कडू असतं बरोबर. विष कसं आहे? गोड विष. त्या ठिकाणी गोड वाटतं परंतु फार घातक आहे. म्हणून कधी कुणाचा द्वेष करू नका, मत्सर करू नका, निंदा करू नका. नाहीतर त्याचं पाप तुम्ही धुवाल. दुसरं नुकसान कोणतं? म्हणजे आपली जी बुद्धी ना, आपलं जे मन आहे या मनामध्ये या गोष्टी भरतात. कोणत्या? तो माणूस व्यभिचारी, तो माणूस भ्रष्टाचारी, तो माणूस आगाऊ, तो माणूस असा, तो माणूस तसा. हे सगळं कुठे भरलं जातं? आपण वहीवर लिहून ठेवतो का? नाही. इथं मेमोरी अशी मोबाईल मध्ये मेमोरी असते ना तसं डोक्यामध्ये मेमोरी, सुपर मेमोरी असते.
मोबाईलची मेमोरी काय त्याच्यापुढे? मोबाईलच्या मेमोरीपेक्षा कितीतरी स्ट्रॉंग मेमोरी म्हणजे मनाची आहे. परंतु या मेमोरीमध्ये जर आपण कचरा भरत गेलो, काय तो माणूस तसा, तो माणूस तसा, तो माणूस तसा, तो माणूस तसा, आपलं डोकं राहणार नाही, डोकं कचरा कुंडी होऊन जाईल. आणखी खाली उकिरडा होईल. उकिरडा माहितीये ना तुमच्याकडे काय म्हणतात? उकिरडा म्हणतात. आपलं डोकं आहे त्याला उकिरडा बनवू नका. काय घेणे दुसऱ्यापासून? तो कसा वागतो, तो कसा वागतो. आपण काय बुद्ध घेतलं का सर्वांचं? ज्याला जसं मागे तसं वागू द्या. आपल्या मनामध्ये चांगले विचार ठेवा. पण आपली बुद्धी कशी असते? कुणाविषयी कुणी काही चांगलं सांगत असेल ना, आपण विश्वास ठेवत नाही. कुणी जर तुम्हाला सांगितलं ना, अहो अमुक माणसानं नवरात्रीमध्ये नुसत्या पाण्यावर उपवास केला व अन्नाचं सेवन नाही केलं, फराळ सुद्धा नाही केला, आपण काय करतो? लगेच सेव्ह करतो आपल्या मेमोरीमध्ये. काय खरंय म्हणजे सगळे झोपल्यावर पाणी खात असेल. विश्वास, चांगल्या गोष्टी विश्वास नसतो. आणि जर कुणाचं काही वाईट ऐकलं, मलाही तसंच वाटत होतं, मी उडत ऐकलं होतं, आणि लगेच आपल्या मेमोरीमध्ये आपण फिक्स करतो, सेव्ह करतो की हा माणूस असा. त्यानं होतं काय? तो माणूस समोर आला की मन असं ना, या मोबाईलला तरी बटन दाबावं लागतं, फाईल ओपन करावी लागते. ही मनाची फाईल आपोआप ओपन होते. माणूस समोर आला गेला की ती फाईल ओपन होते. हा माणूस भ्रष्टाचारी आहे, हा माणूस व्यभिचारी आहे, हा माणूस असा आहे. दुसऱ्याला पाहून आपल्या मनामध्ये वाईट विचार येत असतील, असे विचार आपण ठेवायचे कशाला? म्हणून कुणाविषयी जर काही मनामध्ये ठेवायचं असेल, चांगलं ठेवा. कुणालाही पाहिलं की आपली फाईल चांगली ओपन व्हावी. हा माणूस सज्जन आहे, हा माणूस पारमार्थिक आहे, हा माणूस दानशूर आहे, हा माणूस अन्नदाता आहे, हा माणूस असा आहे. कुणाविषयी ठेवायचं असेल तर चांगले विचार ठेवा. डोक्याला कचरा कुंडी बनवून देऊ नका आणि डोक्याला त्या ठिकाणी उकिरडा बनवून देऊ नका. जर डोक्यामध्ये असे घाण विचार भरलेले असतील, तो तसा तो असा, तर या डोक्यामध्ये काही चांगला विचार नाही येणार. तुम्ही उकिरड्यावर बसून चांगला विचार येतो का? घाण वास येतो उकिरड्यावर. तसं या मनामध्ये जर असे विचार भरलेले असतील, समजा तुम्हाला परमार्थ राहू द्या दूर, तुम्हाला एखादी स्पर्धा परीक्षा पास करायची, IAS व्हायचे, तुम्हाला मोठी परीक्षा पास करायची, आणि परीक्षा पास करण्याकरता, अभ्यास करण्याकरता मन कसं लागतं? मन सूक्ष्म लागतं, शार्प बुद्धी लागते. मठ बुद्धी, जड बुद्धीच्या द्वारे माणूस मोठा होत नसतो. आणि मठ बुद्धी, जड बुद्धी कशाला होते? हे असला कचरा भरल्यानं. तुम्हाला पेन्सिल माहिती? पेन्सिल, आपण पेन्सिलला काय करतो? शॉर्पनरनं त्याला एकदम टोकदार बनवतो. जेवढी टोकदार पेन्सिल असेल ना, तेवढं त्याला व्यवस्थित लिहिता येतं. आणि ती पेन्सिल जर मुंडलेली असेल, मोठी झालेली असेल, व्यवस्थित नाही लिहिता येत. तसं आपल्या बुद्धीचं टोक त्या ठिकाणी शार्प पाहिजे. शार्प बुद्धीच्या द्वारे चांगला अभ्यास होतो. आणि जर का आपली बुद्धी मोडून घेतली आपण कशानं? दुसऱ्याचा द्वेष, दुसऱ्याची निंदा, दुसऱ्याचा मत्सर केल्यानं बुद्धी मुंडलेली बघण्याद्वारे चांगला ना संसार होतो. परमार्थ फार दूरची गोष्ट आहे. म्हणून आपल्या मनामध्ये कोणाविषयी वाईट विचार ठेवून काही उपयोग नाही. त्याचाही उपयोग, त्यालाही उपयोग आहे, आपल्याला उपयोग नाही, उलट आपलं नुकसान आहे. मेमोरी आपली, समजा तुमचा मोबाईल आहे आणि तुम्हाला सवय, काही लोकांना सवय, कुठं गेले की फोटो काढायचे, कुठं गेले की फोटो काढायचे. ज्या कार्यक्रमाशी, ज्या माणसाची आपला तिळ मात्र समज, तिथं फोटो कशाला काढायचे, तर व्हिडिओ कशाला काढायचे, कुठंही फोटो काढायचे. आणि घरी कार्यक्रमाने फोटो काढा ना, म्हणजे मेमोरी सगळी संपली. अरे दुसऱ्याचा कचरा भरण्यापेक्षा तुझ्या घरातल्या कार्यक्रमाला तुला मेमोरी राहत नसेल, तसं दुसऱ्याची निंदा न नसते, दुसऱ्याच्या द्वेष मत्सर भरण्यापेक्षा चांगले विचार भरा. चांगले विचाराच्या द्वारे चांगला अभ्यास होऊ शकतो, चांगला संसार होऊ शकतो, चांगला परमार्थ होऊ शकतो. म्हणून तुकोबरा म्हणतात, कोण्याही जीवाचा न घोडो मत्सर, वर सर्वेश्वर पूजनाचे. म्हणजे का मत्सर करू नये? म्हणजे वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर परमात्म्याच्या पूजनाचं ते वर्म आहे. वर्म म्हणजे सगळ्यामध्ये देव आहे. मग कुणाचाही मत्सर केला, कुणाचाही द्वेष केला, कुणाची निंदा केली, तर कुणाची निंदा केल्याप्रमाणे होईल देवाची. कारण सगळ्यामध्ये देव भरलेला आहे. जसं शरीर आहे, शरीरामध्ये अवयव आहे, डोळे, नाक, कान, हात, पाय. कोणी दोन काठ्या तुमच्या पायावर मारल्या,
कोणी 2 काट्या तुमच्या हातावर मारल्या, दुःख कोणाला होतं? जीवाला दुःख. कोणी तुमचे पाय दाबून दिले, हात दाबून दिले, डोकं दाबून दिलं, सुख कोणाला होतं? जीवाला होतं. इंद्रियाला होणारं सुख किंवा दुःख त्याचा परिणाम जसा जीवावरती होतो, तसं कोण्याही जीवाचा मत्सर केला, कोण्याही जीवाचा द्वेष केला, कोण्याही जीवाचा मत्सर द्वेष निंदा केली तर ती त्या जीवाची त्या देवाची. म्हणून कोण्याही जीवाचा नकोड मत्सर. कशा प्रकारे ते सांगितलं शेवटच्या Oh
सुख दुःख जीव भोग पावे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा ज्ञानेश्वर माऊली